नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आजचा व्हिडिओ अशा लोकांच्यासाठी आहे जे लोक नेहमी तक्रार करत असतात की भक्तीमध्ये माझ्या घरातील किंवा माझे नातेवाईक मला सहकार्य करत नाहीत. पती म्हणतोय की मी भक्ती करतो, पण पत्नीला मी केलेली भक्ती आवडत नाही. तर पत्नी म्हणते की माझी भक्ती पतीला मान्य नाही. तो म्हणतोय की भक्ती म्हणजे सर्व अंधश्रद्धा आहेत वगैरे वगैरे. नावं ठेवलं जातं, हिणवलं जातं, चिडवलं जातं, टोमणे मारले जातात. अशा अनेक कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं. आणि मग साहजिकच प्रत्येकाचा प्रश्न माझ्यासमोर येतो, तो म्हणजे आम्हाला भक्तीमध्ये सहकार्य केले जात नाही. या सर्व विषयाला अनुसरून आजचं हे व्हिडिओ आहे. प्रत्येकानं हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं आहे. सर्वप्रथम, भक्तीमध्ये सहकार्य केलं जात नाही याच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा गैरसमज मी आज तुमचा दूर करणार आहे. सहकार्य केलं जात नाही म्हणजे याचा अर्थ तुमचा असा होतो की भक्ती म्हणजे काहीतरी काम आहे आणि या कामामध्ये मला घरातील लोक मदत करत नाहीत. मी पूजा करत आहे, मला पाणी आणून दिलं जात नाही. मी उदबत्ती लावतोय, मला माचीस दिलं जात नाही, वगैरे वगैरे. की मी भक्ती करतोय यात सहकार्य केलं जात नाही. किंवा दुसरा अर्थ असा होतो की माझ्या भक्तीला विरोध केला जातोय, मान्यता दिली जात नाही. या सर्वांच्या प्रश्नावरती उत्तर देत असताना मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की भक्ती हा तुमचा प्रायव्हेट विषय आहे, प्रत्येकाचा प्रायव्हेट विषय आहे. आज देखील हिमालयाच्या गुहेमध्ये असे काही लोक आहेत जे कधीही समाजासमोर आलेले नाहीत. एकांतवासामध्ये त्यांची भक्ती चाललेली असते. सर्वप्रथम, भक्ती म्हणजे देखाव्याचा विषय नाहीच मुळी. हा आपला वैयक्तिक विषय आहे. आता जिथं आपण म्हणतो की मला सहकार्य केलं जात नाही, तिथं मी तुम्हाला असं विचारतोय की तुम्ही असं म्हणता का मला झोप लागत नाही, मला कोणी सहकार्य करणं झालंय, किंवा मी झोपलोय, झोपेमध्ये मला कोणी सहकार्य करत नाही, मी टॉयलेट बाथरूमला गेलोय, मला कोणी सहकार्य करत नाहीये, मी जेवण करतोय, मला कोणी सहकार्य करत नाहीये, मी श्वास घेतोय, मला कोणी सहकार्य करत नाहीये, माझं हृदय धडधडतंय, पंपिंग करतंय, त्याला कोणी सहकार्य करत नाहीये, मी डोळ्याच्या पापण्या हलवतोय, याला कोणी सहकार्य करत नाही. अशी तक्रार असते का तुमची? तर तुम्ही म्हणाल, हा काय मूर्खासारखा प्रश्न, यामध्ये लोकांची काय गरज, इतरांच्या सहकार्याची काय गरज? मग याच्यापेक्षा तुम्ही मूर्ख आहात. भक्तीमध्ये कोणाच्याही सहकार्याची गरज नसते. ती एकट्यानं करायची असते, एकट्यासाठी करायची असते. त्यामध्ये परमेश्वर आणि तुमच्यामध्ये कोणीही नसतं. भक्तीमध्ये केवळ आणि केवळ तुमचे गुरुच तुम्हाला सहकार्य करू शकतात. इतर कोणी करू शकत नाही. तो त्यांचा अधिकारही नाही आणि आवश्यकताही नाहीये. हा पहिला विषय. दुसरा विषय असा आहे की जर तुम्हाला कोणी नावे ठेवतंय, टोमणे मारतंय, त्रास देतंय भक्ती करत असताना, आणि आपली अशी इच्छा आहे की माझी भक्ती ही निर्विघ्नपणे झाली पाहिजे, पार पडली पाहिजे, कोणीही त्रास दिला नाही पाहिजे, माझ्या मनासारखं झालं पाहिजे, आणि कदाचित होतही असेल, तर असं समजा की तुमच्या भक्तीमध्ये जर काय विघ्न येत नाही, तर समजून जा की ईश्वराची तुमच्या कृपा देखील नाही. आता तुम्ही म्हणाल, हे तुम्ही असं काय बोलताय? तर विषय असा आहे की जर परमेश्वराची तुमच्यावर कृपा असेल तर तो तुमच्या परीक्षा पाहिल. नक्कीच. कोणत्या विषयामध्ये हा कसा वागतोय परीक्षा पाहिल. मी तर अशी काही उदाहरणं पाहिलेत की घरामध्ये जप करताना गोंगाट होतो, कालवा केला जातो,
भक्तीला सहकार्य केले जात नाहीत, मग त्या भक्ताची प्रचंड चिडचिड वाढते, तो प्रचंड रागवतो, घरातील भांडी फेकून देतो, कधी कधी पती पत्नीमध्ये हाणामारे होतात, मुलांना मारतो, वगैरे वगैरे वगैरे. आणि इथं मला हसायला येतंय की जसं की तंटामुक्तीच्या मीटिंगमध्येच तंटा निर्माण झाला, अशा पद्धतीचे आहे ना. भक्ताची व्याख्या ज्याला कळाली नाही तो असा मूर्खपणा करतो. मुळात तुम्ही जर भक्ती करताय तर फार मोठ्या अग्निपरीक्षेला तुम्ही सामोरं जाताय. तुम्ही जर भक्त आहात तर अनेक नियम आणि अटी तुम्हाला लागू होतात, कारण तुम्ही भक्त आहात. तुम्ही भक्त आहात याचा अर्थ ईश्वराची तुमच्यावरती विशेष कृपा आहे. तुम्हाला सदसद विवेक बुद्धी ईश्वरानं प्रदान केलेली आहे, म्हणून तुम्ही भक्त आहात, नास्तिकांच्या लिस्टमध्ये नाही. जर तुम्ही भक्त आहात तर याचा अर्थ माया, प्रेम, समजूतदारपणा, सोशिकता, सहनशक्ती, श्रद्धा, विश्वास किंवा एखाद्या गोष्टीचा अर्थ लावताना देखील भक्त अगदी परफेक्ट अर्थ लावत असतो. मला वाटतंय एकनाथ महाराजांची कदाचित असंच काहीतरी, एकनाथ महाराजांची पत्नी ज्यावेळेस वारली त्यावेळेला त्यांनी विठ्ठलाकडं रडगाणं मांडलं नाही किंवा विठ्ठलावरती नाराज नाही झाले. ते म्हणले, बघ तुझी माझ्यावर किती कृपा आहे, पत्नीच्या पाशामधून सुद्धा तू मला सोडवून टाकलंस, आता तर मी पूर्ण वेळ तुझी भक्ती कराय मोकळा. तर भक्त ज्यावेळेला अर्थ लावतो एखाद्या गोष्टीचा त्यावेळेला तो योग्य लावतो. पती मला त्रास देतोय, मला भक्ती करून देत नाही, याचा अर्थ ईश्वर पाहतोय परीक्षा माझी की इतका अडथळा निर्माण करून देखील ही व्यक्ती माझी भक्ती करत आहे का, किंवा एवढं दुःख दिलं, एवढ्या निंदा दिल्या तरी देखील हा विचलित होतोय का, हे पाहण्यासाठी माझं ईश्वर हे करत असेल. नाना संकट येतील, त्रास होईल. भक्त प्रल्हादाला किती त्रास झाला, मीराबाईला किती त्रास झाला. आपले पूर्वी जे भक्त होऊन गेले किंवा आत्ता सुद्धा आहेत, पहा ना त्यांच्याकडं, यांना किती त्रास झाला तरी सुद्धा त्यांनी भक्ती सोडली नाही, कोणतीही तक्रार केली नाही. मुळात भक्त म्हटलं की आपल्यावरती जबाबदाऱ्या खूप आल्या ना. आपल्याकडे ज्यावेळेला लोक भक्त म्हणून पाहतात त्यावेळेला आपल्याकडे पाहिल्याबरोबर त्यांना काहीतरी शिकता आलं पाहिजे. सदैव चिडचिडपणा, सदैव रागात, सदैव टेन्शनमध्ये चेहरा आपला असेल तर त्याला भक्ताचा चेहरा कसा म्हणता येईल. म्हणजे भक्त म्हणल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्या, तुम्हाला सुखदुःखात समान राहावं लागेल, त्रास सुद्धा सहन करावा लागेल किंवा त्रासाचा योग्य अर्थ लावावा लागेल. कोणी सहकार्य करत नसेल, कोणी निंदा करत असेल तर असं म्हणावं लागेल की परमेश्वर माझी परीक्षा पाहतोय. म्हणजे मी तुम्हाला घाबरटपणा असं म्हणत नाहीये. एखाद्या गोष्टीला प्रत्युत्तर दिलं पाहिजे, एखाद्या गोष्टीचा बदलाही घेतला पाहिजे, परंतु काही नाती अशी असतात की ज्यांचा बदला घेता येत नाही. कसा घेणार तुम्ही? पत्नीचा बदला घेणार, पतीचा बदला घेणार, आईचा घेणार, वडिलाचा घेणार, का सख्या बहिणीने काही कांड केलं, तिच्या मुलानं काही कांड केलं म्हणून त्यांचा बदला घेणार? काही नाती असे आहेत ज्यांचा बदला नाही घेता येणार, त्यांना माफ करावं लागेल किंवा त्यांना सोडून द्यावं लागेल, परंतु बदला घेता येणार नाही. म्हणजेच अध्यात्मामध्ये सुद्धा तुमच्या बाबतीत काही घटना घडत असतील, आपलेच लोक असतील, तर यांचा बदला कसा घेणार तुम्ही? मी म्हणतो त्यांचा बदला घेण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल घडवूया की हे ईश्वरा तुझी किती कृपा आहे माझ्यावरती, किती त्रास देतोयस तू नातेवाईकांच्याकडून मला, माझी सहनशक्ती मजबूत होण्यासाठी, किती प्रेमळ आहेस. आनंदानं स्वीकार करा. आता अनेक लोक म्हणतात की मला संचाराला नावं ठेवलं जातंय, लोक म्हणतात की संचार नसतो, हे नसतो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्यांना सरळ हात जोडून सांगा, ठीक आहे, जसा तुझा विचार असेल त्याचा मी स्वीकार करत आहे. माझा संचार खरा खोटा, मी देव, मी हे मला कुठं सिद्ध करायचं नाही. माझी जशी भावना आहे, माझी जशी श्रद्धा आहे तसा मी त्याच्याकडे पाहतोय. मला कोणत्या गोष्टीचं प्रदर्शन करायचं नाही. एखाद्या तुम्हाला येऊन म्हटला देव दाखव, आहे तर दाखव. आता कसं दाखवणार हो? देव पाहायचं म्हटलं तर त्याला सुद्धा तितके वर्ष श्रद्धा, विश्वासानं भक्ती करावं लागेल, तेवढं मन पवित्र करावं लागेल. असं काही नसताना अचानक काही लोक म्हणतात की मला डायरेक्ट देव दाखव. नाही दाखवू शकत. त्याला हात जोडा. बाळा,
नाही दाखवू शकत. परंतु सध्या तुला देवच पाहायचा असेल तर हातामध्ये आरसा घ्याल आणि त्याला दाखवा. ह्यात जो दिसतोय तो देवच आहे. देवाची व्याख्या व्यापक असली पाहिजे. माझ्या शत्रूमध्ये देखील देव आहे, मित्रामध्ये देखील आहे. त्रास देणाऱ्यांच्यामध्ये विशेष करून तो आहे, कारण माझी शक्ती वाढवण्यासाठी हे लोक त्रास देत आहेत. त्यामुळं भक्त असतो हा चुकीचा अर्थ लावत नाही. भक्त असं म्हणत नाही की मी आता आत्महत्या करतो. भक्त असं म्हणत नाही की मी आता संसार सोडून देतो. भक्त असं म्हणत नाही की माझी पत्नी काही कामाचीच नाही. कारण काय? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? जसा भक्ती करणे हा तुमचा अधिकार आहे, तसं त्यांचे जे काही विचार असतील त्या विचाराप्रमाणे वागणं हा त्यांचा अधिकार आहे. आपल्याला कोणावरती काय ठोपवायची गरज आहे? आपल्याला कोणी नावं ठेवू, कोणी न ठेवू, कोणी निंदा करू, कोणी स्तुती करू, कोणी जय जयकार करू, याचा काही एक परिणाम आपल्याला झाला नाही पाहिजे. कारण बघा, जे लोक निंदा करतात, जे डोक्यावर घेतात, ते एक दिवस ते लोक आपल्या डोक्यावरून देखील आपटतात. निंदा स्तुतीचा काय संबंध आहे? भक्ती करणं हा माझा स्वभाव आहे. आपण त्यासाठी जन्माला आलोय. दुसरा विषय, सर्वांच्यावरती देवाची कृपा नाही होत ना. कधी कधी या जन्मी उद्धार होणं त्यांच्या भाग्यात नाही ना. मग त्यांना कशी सुचेल सद्बुद्धी? त्यांना कसे आध्यात्मिक होतील? नाहीत होणार ना ते. त्यामुळे त्यांची आपल्याला कीव वाटली पाहिजे. आपण ईश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे की देवा, या जन्मी यांच्या सर्व दुःखांचा नाश होऊ दे, यांचे कर्म कटून जाऊ दे, सद्बुद्धी देव देवा. आता तू मला सद्बुद्धीत दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की सर्व जग चांगलं असावं, सर्व लोक चांगले असावे. असं होईल का? नाही होणार. याचं कारण, भूतकाळामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की जिथं जिथं यज्ञ व्हायचे, जपतप व्हायचं, तिथं तिथं राक्षस यायचे. ते यज्ञ, होम, हवन उधळून लावायचे, ऋषीमुनींना हल्ला करायचे, जीव घ्यायचे. आणि कळत नकळत अलिखित असा नियम आहे, जिथं पण ईश्वराचं काही भक्तिभावानं केलं जातं तिथं हे मायावी राक्षस प्रकट होतात. संपला विषय. जर मायावी राक्षस असे प्रकट झालेत तर समजून जा की माझी भक्ती खरी आहे, खरी भक्ती आहे. म्हणूनच आता फुलपाखरू, मधमाशी कुठे येईल? खऱ्या फुलाच्या सुगंधाकडे येईल ना. एखादा तुम्ही सेंट मारला असेल, अत्तर मारला असेल, तर त्याच्यावरती येऊन फुलपाखरू नाही बसणार. याचा अर्थ, जर मला त्रास होतोय, छळलं जातंय, तर याचा अर्थ माझी भक्ती खरी आहे. उलट तुम्हाला आनंद झाला पाहिजे. आणि त्रास सहन करणं ही देखील प्रचंड मोठी भक्ती आहे. तुम्हाला कोणी सांगितलं केवळ माळा ओढणं म्हणजेच भक्ती झाली? अजिबात नाही. भक्ती करत असताना होणारा त्रास देखील भक्तीमध्येच मोजला जातो ना. त्यामुळे एवढं करून देखील मी भक्ती करतोय, याचा अर्थ ईश्वराची आपल्यावरती विशेष कृपा आहे. दुसरा विषय, हा जितका तुम्हाला त्रास होईल, एक दिवस तुमच्यामध्ये इतकी प्रतिकार शक्ती येईल की अख्खं जग जरी तुमच्यासमोर विरोधी म्हणून उभं राहिलं, तुमच्या निंदा केल्या, तरी तीळ मात्र तुमच्या फरक पडणार नाही. म्हणजे तुम्हाला त्रास देऊन देखील ईश्वर तुम्हाला त्यातून घडवतोयच ना. आणि मी तुम्हाला एक सांगतो, बदला घेण्याची प्रक्रिया जी आहे ना, ही निरंतर चालते, थांबत नाही. मी बदला घेतला, समोरचा घेईल, समोरचा घेतला, परत माझा कोणीतरी घेईल, त्याचा नाही घेतला कोणीतरी, सृष्टी बदला घेईल. म्हणजे बदला घेण्याची प्रक्रिया निरंतर चालते. ही निरंतर चालणारी प्रक्रिया थांबवायची असेल तर त्याच्यावरती एक सोपा उपाय, समोरच्या व्यक्तीला माफ करा. बाबा, मी तुला माफ केलं, माझ्या डोक्यात काही नाही, तू जे काही केलं असेल ते तू आणि सृष्टी बघून घेईल, मला याच्याशी काही मतलब नाही. माफ करा, खंडित करून टाका ते. आणि बदला घेण्यापेक्षा बदलाव घडवा. मला जे जे इतरांच्या मध्ये बदल घडावेसे वाटत आहेत ते बदल मला माझ्यामध्ये घडवायचे आहेत. मला परिपूर्ण व्हायचं आहे. कारण परिपूर्ण होण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत. परिपूर्ण व्हायचं आहे, सद्गुणांचा विकास करायचा आहे, दुर्गुणांचा नाश करायचा आहे, लोकांशी व्यवस्थित वागायचं आहे. भक्ती म्हणजे केवळ लिंबू, नारळ, हळद, कुंकू, गुलाल म्हणजे भक्ती नाही. ती एक षोडोपचारी पूजा आहे, ती एक पद्धत आहे. परंतु खऱ्या अर्थानं भक्ती म्हणजे आपलं कर्म चांगलं पाहिजे. तुम्ही जितकं चांगलं कर्म कराल ते फिरून तुम्हालाच येऊन मिळेल. तुम्ही कोणाचंही वाटोळं नाही करू शकत, तुम्ही कोणाची वाईट लावू शकत नाही.
जे सृष्टीमध्ये आहे त्या पद्धतीने होत असतं. त्यामुळं दुसरा आणखीन एक महत्वाचा विषय असा की मला सर्वांना वारंवार हे सांगायचं आहे, मी अनेक वेळेला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पोस्ट केलेल्या आहेत, जाहीरपणे देखील सांगितलंय की देवाला घाबरू नका. अजिबात देवाला घाबरू नका. देव तुमचं चांगलं किंवा वाईट काहीच करत नाही. तुम्हाला घाबरायचं असेल तर तुम्ही तुमच्या कर्माला घाबरा. कर्म सुट्टी देत नाही, वाटेल ते करा. एकदा रजिस्टर झालेलं कर्म तुम्हाला अजिबात सुट्टी देत नाही. प्रचंड हजारो पटीने तुम्हाला ते येऊन मिळतं, हजारो पटीने तुम्हाला ते भोगायला लागतं. म्हणून कर्म चांगलं करा. आजपर्यंत आता ज्या पण काही गोष्टी घडलेल्या आहेत, आता जे महाराष्ट्रात जे काही प्रकरण गाजत आहे, ह्याच्या पाठीमागे एकच आहे, देवाविषयी वाटणारी भीती आणि मनामध्ये असणारे लालच. यातून हे एवढं मोठं प्रकरण घडले. मग पहिला विषय, लालच ठेवू नका आणि देवाला घाबरू नका. कुठला बुवा बाबा तुम्हाला भीती घालणार आहे? मग देवाला घाबरू नका, आपलं कर्म चांगलं करा, जीवन आनंदी निश्चिंत जगा आणि आयुष्याला आपले एक अर्थ असला पाहिजे. त्यामुळे माझे सर्व लाडक्या भक्तांना विनंती आहे, तुम्ही देवाचे भक्त आहात तर काम, क्रोध, लोभ, दंभ, ईर्ष्या, द्वेष यापासून विभक्त व्हा. इतर कोण काय करतोय त्याच्यासारखं तुम्ही वागू नका, कारण तुम्ही विशेष आहात, तुम्ही विशेष कोणीतर आहात, म्हणून तुम्ही भक्त आहात. आणि म्हणून कोणावरती रागवू नका. आणि जर तुम्ही भक्तीच करत आहात तर ईश्वराला सर्वत्र पाहण्याची सवय करून घ्या. शत्रूमध्ये देखील त्याला पाहण्याची सवय करून घ्या. जय आदिशक्ती.